मित्रांनो, मी आलेलो आहे दादर प्लॅटफॉर्मवर. बघा, तुम्हाला घाटकोपरला जायचं असेल लोहमार्ग मुंबई पोलीस ग्राउंडला, तर तुम्हाला गावावरून दादरला उतरावं लागेल. आणि इथे आहे ना, प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर स्लो गाडी लागते घाटकोपरसाठी, ती गाडी पकडायची आहे. किंवा मग इकडे बघा 9A ही फास्ट गाडी लागते, तर ती धरली तरी तुम्हाला घाटकोपरला जाता येईल. मला असं वाटते एक 3-4 स्टेशन आहे, अवघ्या मला असं वाटते 10 मिनिटं लागत असतील घाटकोपरला पोहोचण्यासाठी दादरवरून. ओके, तर इथून आता आपण स्लो गाडी पकडून घाटकोपरला चाललेलो आहे. पुढची माहिती तुम्हाला देतो. मित्रांनो, आपण आलेलो आहे घाटकोपरला. बघा, आता घाटकोपरवरून आपल्याला ईस्टला जायचंय, वेस्टला नाही. आपला जो पोलीस ग्राउंड आहे तो ईस्टला आहे. ओके, आता ईस्टवरून बस किंवा रिक्षा काय सुविधा आहे ते बघूया. तर मित्रांनो, आपण आलेलं आहे घाटकोपर ईस्टला. इथून आहे ना मित्रांनो, तुम्हाला शेअरिंग रिक्षा मिळतात. अगदी 10-10 रुपये पर सीट तुम्हाला रिक्षा मिळतात. आपला जो अंतर आहे तो 1.5 किलोमीटर आहे. ओके, तुम्ही चालत देखील जाऊ शकता, पण मी म्हणेन भरतीला जायचं असेल तर चालत जाऊ नका. भरती झाल्यानंतर भले तुम्ही चालत येऊ शकताय. ओके, इकडे 404 नंबरची बस देखील लागते, पण ती बस ऑलरेडी भरलेली असते. तर बसला पण तेवढंच भाडं आहे आणि रिक्षाला पण तेवढंच भाडं आहे. तर तसं करू नका, तुम्ही रिक्षाला जा, सेफली जाल आणि व्यवस्थित जाल. ओके मित्रांनो, हा आहे पोलीस ग्राउंड लोहमार्गाचा. इकडे असं विशेष आहे की सध्या सगळ्यांना एंट्री बंद केलेली आहे, तर त्यामुळे आतमध्ये जाऊन व्हिडिओ दाखवणं शक्यच नाही आहे. मी इकडे एका कोपऱ्याला आलेलो आहे आणि तिथून तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय. ग्राउंडचं वैशिष्ट्य असं आहे की अंडाकृती ग्राउंड आहे, 400चा ट्रॅक. त्याचा फायदा आपल्याला 1600 मीटर आणि 800 मीटरला होत असतो. आणि त्या कोपऱ्यात तुम्ही पाहू शकता, तिकडे गोळाफेक होते आणि या कोपऱ्यात 100 मीटरचा ट्रॅक आखला जातोय. अंडाकृती ग्राउंड असल्यामुळे काय होतं, या कोपऱ्यात आहे ना 100 मीटर घेतले जात आहेत. आणि सिंथेटिक ग्राउंड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बोलण्याची काही गरज नाही. ओपन ग्राउंड आहे. बघा, आजूबाजूला बिल्डिंग तुम्ही पाहू शकताय. ओके, तर बेस्ट परफॉर्मन्स येईल, त्यात काय वादच नाही. ओके, ग्राउंड कधी सुरू होणार आहे इथे आम्ही चौकशी केली, पण त्यांना सुद्धा काहीच माहीत नाही. सध्या सगळे इलेक्शनला व्यस्त आहेत. आणि दुसरा असा विषय आहे की इकडे स्पाइक्स अलाव करतात का ते अजून माहीत पडलेलं नाही आहे. सो तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला झूम करून दाखवतोय. सिंथेटिक ग्राउंड काय सारखंच असते सगळीकडे, बघा. ओके, सो डोंट वरी, चांगलं ग्राउंड आहे, बेस्ट परफॉर्मन्स येणार. ठीक आहे मित्रांनो, आम्ही इथे राहण्यासाठीची सोय विचारली आहे. ॲक्च्युली तुम्हाला तर माहीत आहे की पोलीस ग्राउंडला कुठलीही सोय उपलब्ध नसते, परंतु तुम्ही या घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या वेस्टला जर बघाल तर काही हॉटेल्स उपलब्ध आहेत. तुम्ही हॉटेल बुक करून राहू शकते. ओके, बॅचलर म्हणून तुम्ही 5-5, 6-6 जण एकत्र करून एक रात्र किंवा एक दिवस अशा प्रकारे तुम्ही राहू शकताय. अन्यथा तुम्ही हा ब्रिज पाहू शकताय. हा ब्रिज बघा, लय मोठा ब्रिज आहे. इथे देखील तुम्हाला मोठं स्पेस आहे आणि या साईडला देखील मोठं पेस आहे. ओके मित्रांनो, मागील भरती मुंबई लोहमार्ग आणि मुंबई शहर ही इथेच झाली होती आणि मोठ्या प्रमाणात पोरं आली होती. तर मोठ्या प्रमाणात पोरं ह्या प्लॅटफॉर्मवरच झोपली होती. तुम्ही बघू शकता, खूप मोठा पेस आहे आणि रात्रीचं इकडे एवढं येणं जाणं नाही लोकांचं. ओके, फक्त तुम्हाला पूर्वतयारी करून यावी लागणार आहे. म्हणजे जसं की खाली अंतरण्यासाठी बॅनर, अंगावर घेण्यासाठी चादर, इथे फॅन वगैरेची सोय नाही, तर त्यामुळे तुम्हाला ओडोमॉस वगैरे घेऊन यायला लागेल, कारण मच्छर वगैरे आहे. बाकी खुला पेस आहे, हवा वगैरे येईल नो डाऊट, पण मच्छरांच्या बरोबर आपल्याला युद्ध लढावंच लागेल. आणि जेवणा खाण्याची जर सोय तुम्ही पाहिली तर वेस्टला पण बरेचसे हॉटेल उपलब्ध आहेत आणि ईस्टला पण बरेचसे हॉटेल उपलब्ध आहेत. सकाळी जर 5चं ग्राउंड असेल तर इकडे तुम्हाला रिक्षा उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही रात्री इथे स्टे केलं आणि इथून सकाळी उठून फ्रेश वगैरे झालं, फ्रेशसाठी पण खाली ते सार्वजनिक बाथरूम वगैरे आहेत. तिकडे आंघोळीला 10 रुपये 15 रुपये असे आहेत, तर तुम्ही आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन जाऊ शकताय. खाली लगेच ईस्टला तुम्हाला रिक्षा लागेल, रिक्षा पकडायचे, 10 रुपये सीट. याप्रमाणे 1.5 किलोमीटर अंतरावर आपलं जे ग्राउंड आहे तिकडे तुम्ही जाऊ शकताय. परत सांगतो, कोणीही चालत जाऊ नका, बॉडी थकवू नका. जेवढं तुमची बॉडी रिलॅक्स राहील तेवढं तुमच्यासाठी बेस्ट राहील. ओके, भले ग्राउंड संपल्यानंतर तुम्ही चालत या, 1.5 किलोमीटर आहे आणि सगळी सोय इथे उपलब्ध आहे. ओके, माहिती आवडली असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. थँक्यू, जय हिंद.